नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या तृतीय मंडलातील ज्या मंडलाचा विभाग गद्य असा समजला जातो त्यातल्या एका पाठाचा परिचय करून घेणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे प्राचीन काले प्रसाधनम. यापूर्वी आपण व्हिडिओ पाठामधून पहिला गद्यपाठ जो आहे भाषा संवाद आणि तिसरा गद्यपाठ जो आहे प्रजापालनार्थम राजकर्तव्यानी याचा परिचय करून घेतलेला आहे. तर आज आपण या गद्य विभागातला प्राचीन काले प्रसाधनम हा पाठ आपण पाहणार आहोत, त्याचा परिचय करून घेणार आहोत. पहा, पुस्तकात तुमच्या पान क्रमांक 46वर प्राचीन काले प्रसाधनम या पाठ्यघटकाची आपण अगोदर भूमिका समजून घेऊ, पाहू, परिचय करून घेऊ. पाठाचं नाव आहे प्राचीन काले प्रसाधनम. प्राचीन काले इथे प्राचीन काळातील, प्रसाधनम म्हणजे काय, सौंदर्यवाढीचे उपचार किंवा साधनं, आभूषण, अलंकार या अर्थाने. प्रसाधनमध्ये नुसते साधने अलंकार येत नाहीत सौंदर्यवाढीसाठी, तर सगळ्याच गोष्टी त्यासाठी लागणाऱ्या त्या सर्व मिळून प्रसाधन असं आपण समजतो. तर सौंदर्यवाढीचे जे जे काही उपचार आहेत त्याच्यामध्ये मेकअप वगैरे या सगळ्या गोष्टीचा समावेश आपल्याला या पाठातून परिचय करून घ्यायचा आहे. पहा या पाठाची भूमिका. प्रसाधनम कस्मै न रोचते. प्रसाधन हे कोणाला आवडत नाही. प्रसाधन म्हणजे काय, सौंदर्यवाढीसाठी आपण जे ज्या काही गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टी ती प्रसाधने. प्रसाधनम कस्मै न रोचते. प्रसाधन हे कुणाला आवडत नाही. संस्कृते हे उषःकालादारभ्य अद्यतनीयं कालं यावत् मनुष्यः प्रसाधनप्रियः. संस्कृते हे उषःकालात, उषःकाल इति प्रारंभापासून, संस्कृते हे उषःकालात, संस्कृतीच्या प्रारंभापासून, संस्कृतीच्या उदयापासून, अद्यतनीयं कालम आत्तापर्यंतच्या काळापर्यंत, यावतपर्यंत, मनुष्य प्रसाधनप्रिय. मनुष्य हा प्रसाधनप्रिय असा आहे. म्हणजे मनुष्याला सुरुवातीच्या प्राचीन काळातल्या मनुष्याला आणि आजच्याही काळातल्या मनुष्याला म्हणजे मानवाला या अर्थाने, सर्वार्थाने, की प्रसाधन प्रियच आहे तो माणूस. सिंधू संस्कृती विषयकेषु उत्खननेषु एका प्रसाधन पेटिका अपि उपलब्धा. आपल्याला माहिती आहे सिंधू संस्कृती जी सिंधू नदीच्या तटावर विकसित झाली ती संस्कृती सिंधू संस्कृती म्हणून असं आपण सिंधू संस्कृतीकडे पाहतो. भारतातली ही प्राचीन संस्कृती अशी या सिंधू संस्कृती विषयकेषु उत्खननेषु, सिंधू संस्कृतीतील उत्खननामध्ये एका प्रसाधन पेटिका अपि उपलब्ध, एक प्रसाधन पेटीसुद्धा उपलब्ध झाली आहे. प्रसाधन पेटी आपल्या सोप्या मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर मेकअप बॉक्स आपल्याला लक्षात येणारा शब्द. सिंधू संस्कृती विषयकेषु उत्खननेषु एका प्रसाधन पेटिका अपि उपलब्धा. सिंधू संस्कृती विषयक उत्खननामध्ये सुद्धा एक प्रसाधन पेटी ही देखील सापडलेली आहे. त्यामध्ये ते हस्तिदंतापासूनचे कंगवे वगैरे या सगळ्या गोष्टी यांचा उल्लेख तिथे आहे. प्राचीन कालात ज्ञायते. प्राचीन काळापासूनच आपल्याला माहिती आहे यत् की स्त्रियः प्रसाधनैः अलंकरणं कृत्वा उत्सवेषु विलसन्ति स्म. आपल्याला माहिती आहे की प्राचीन काळापासूनच की स्त्रिया या प्रसाधनांनी अलंकारांनी सुशोभित होऊन, अलंकार धारण करून, परिधान करून, उत्सवेषु विलसन्ति स्म, उत्सवामध्ये शोभून दिसत असत किंवा उत्सवामध्ये मिरवत असत या अर्थाने. प्राचीन कालात ज्ञायते यत् स्त्रियः प्रसाधनैः अलंकरणं कृत्वा उत्सवेषु विलसन्ति स्म. प्राचीन काळापासूनच आपल्याला ज्ञात आहे, माहिती आहे की स्त्रिया या वेगवेगळ्या प्रकारची प्रसाधने, अलंकार धारण करून उत्सवामध्ये शोभून दिसत असत. म्हणजे स्त्रियांना शोभून दिसणे हा त्यांच्यातला मूळ भाव जो आहे तो या अर्थाने प्रकट इथे येत होतो. रामायणे अनुसूया सीताये गंधान उपरतवती इति उल्लेखितमस्ति. रामाच्या वनवासाच्या काळामध्ये वनामध्ये सीतेला भेटण्यासाठी ती अनुसूया येते. तर ती अनुसूयासुद्धा येताना सीतेसाठी गंध इति परफ्यूम ज्याला आपण म्हणू या अर्थाने, वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधित द्रव्य या अर्थाने ती सुद्धा घेऊन येते आणि सीतेला देते, याचा देखील उल्लेख आहे किंवा दिसून येतो. रामायणे अनुसूया सीताये गंधान उपरतवती इति उल्लेखितमस्ति.
रामायणामध्ये सुद्धा सीतेला किंवा सीतेसाठी म्हणून अनुसूया ही गंध म्हणजेच धूप किंवा परफ्यूम या अर्थाने ते घेऊन येते असा उल्लेख आहे. त्याचबरोबर महाभारते द्रौपदी सैरंद्री रूपेण सुदेशनाया प्रसादनम अकरोत. पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळामध्ये द्रौपदी ही सैरंद्री रूपात राहिलेली आहे आणि मग ती सैरंद्री रूपामध्ये ती राणी सुदेशना जी आहे त्या सुदेशनेचं प्रसाधनम अकरोत, तिने प्रसाधन केलेलं आहे किंवा सौंदर्यवाढीसाठी मेकअप या अर्थाने तिने ते केलेलं हे आपल्याला माहिती आहे. महाभारते द्रौपदी सैरंद्री रूपेण सुदेशनाया प्रसाधनम अकरोत. महाभारतामध्ये सैरंद्री रूपातील द्रौपदी ही त्या सुदेशनेला प्रसाधन करते किंवा नटविते या अर्थाने. कौटिल्ये अर्थशास्त्रे पुराणेषु तथा जातककथासु अपि प्रसाधनस्य कानिचन अंगानि वर्तितानि. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पुराणांमध्ये तथा त्याचबरोबर जातक कथासु म्हणजे बौद्ध वाङ्मयातल्या ज्या काही जातक कथा आहेत अशा त्या जातक कथेमध्ये अपि प्रसाधनस्य कानिचन अंगानी वर्णितानी, यांच्यामध्ये सुद्धा प्रसाधनाची काही अंगांची वर्णनं केलेली आहेत. म्हणजे प्रसाधनाची जी काही वेगवेगळी अंग आहेत, भाग आहेत, त्यांच्यातल्या काही गोष्टीचं वर्णन कौटिल्याच्या अर्थशास्त्रात मिळतं, पुराणात मिळतं, जातक कथांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आयुर्वेद ग्रंथैः प्रसाधनानां आरोग्यदृष्ट्या विवरणं कृतम्. आयुर्वेद ग्रंथांनी देखील प्रसाधनांचं सौंदर्य प्रसाधनांचं आरोग्यदृष्ट्या विवरणं कृतम्, आरोग्याच्या दृष्टीने विवरण केलेलं आहे. म्हणजे प्रसाधनं ही सुद्धा जशी सौंदर्य वाढवतात त्या पद्धतीनं त्याचा आरोग्यावर म्हणजे शरीरावर काही परिणाम होऊ नये या दृष्टीने म्हणून त्या प्रसाधनांचं वर्णनसुद्धा आयुर्वेद ग्रंथामध्ये केलेलं दिसून येतं. प्रसाधनानां निर्माणविधयः अपि विविध ग्रंथेषु स्पष्टीकृतः. प्रसाधनानां निर्माणविधयः, विधी इति कल्प या अर्थाने. निर्माणविधी म्हणजे निर्माण करण्याची पद्धत. कशाची? प्रसाधनानां निर्माणविधयः अपि विविधेषु ग्रंथेषु स्पष्टीकृता. ही प्रसाधने तयार करण्याचे कल्प किंवा विधी प्रकार या देखील गोष्टी विविध ग्रंथेषु स्पष्टीकृता, विविध ग्रंथामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत किंवा पाहायला मिळतात. अजंता वेरूल गुहासु चित्रशिल्पेषु अपि प्रसादिताः जनाः दृश्यन्ते. अजिंता वेरूळ माहिती आहेत आपल्याला, प्रसिद्ध त्या ठिकाणी गुफा आहेत आणि त्या ठिकाणी अनेक चित्रशिल्प हे आपल्याला त्या गुहेमध्ये पाहायला भेटतात. तर या ठिकाणी काय सांगितलं त्याचा उल्लेख? अजंता वेरूळ गुहासु चित्रशिल्पेषु अपि प्रसादिताः जनाः दृश्यन्ते. अजिंठा आणि वेरूळ येथील गुहेमध्ये जी चित्रशिल्प आहेत त्या चित्रशिल्पामध्ये सुद्धा प्रसाधन केलेले लोक दिसतात किंवा पाहायला भेटतात. पहा पुढे. केश त्वक मुख नखादीनां शरीरावयवानां सौंदर्यवर्धनम. केशरचना, वस्त्रपरिधारणं, भूषणधारणं, गंधयुक्त्यादयः सन्ति प्रसाधनकलायाः घटकाः. केश इति केस, त्वक म्हणजे त्वचा, शरीराच्या बाहेरची कातडी, आवरण. मुख इति चेहरा, नखादीनां नख इत्यादी, शरीरानाम अवयवानाम इति शरीरावयवानाम या शरीरांच्या अवयवांचं सौंदर्यवर्धनम, सौंदर्यवाढीसाठी म्हणजे केश, त्वचा, चेहरा, नख या शरीरांची जी काही ही शरीरांची भाग आहेत, अवयव आहेत, त्यांच्या सौंदर्यवाढीसाठी. त्याचबरोबर केशरचना, कशा पद्धतीने केशरचना असावी. वस्त्रपरिधारणम, वस्त्र देखील कशा पद्धतीचे असावेत. भूषणधारणम, अलंकार धारण करणे, पण ते कशा पद्धतीचे. गंधयुक्त्यादय किंवा गंधयुक्त म्हणजे वेगवेगळ्या परफ्यूम, स्प्रे या अर्थाने युक्त असंती आहेत. काय आहेत तर हे सगळे प्रसाधन कलायाः घटकः, प्रसाधन कलेचे घटक आहेत, प्रसाधन कलेचे भाग आहेत. म्हणजे प्रसाधन म्हणजे या सर्व अर्थाने मिळून प्रसाधन अशा अर्थाने समजलं जातं. पहा, या पाठाला आपण सुरुवात करूया. आपल्या पुस्तकातलं पान क्रमांक 46. प्रसाधनम नाम मानव जीवनस्य महत्त्वपूर्णम अंगम. प्रसाधन हे मानवी जीवनातलं एक महत्त्वपूर्ण असा अंग आहे, महत्त्वपूर्ण असा भाग आहे. स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाला सौंदर्यवाढीसाठी,
चांगलं दिसण्यासाठी म्हणून वेगवेगळे जे बाह्य उपचार घ्यावे लागतात त्याला आपण प्रसाधन असं म्हटलेलं आहे. प्रसाधनम नाम मानव जीवनाचे महत्त्वपूर्ण अंगम. प्रसाधन म्हणजेच हे मानवी जीवनाचं एक महत्त्वपूर्ण असं अंग आहे. न केवलम अद्यतनीये काले, केवळ आजच्या काळात नाही तर अपितु तर उलट प्राचीन काले अपि, प्राचीन काळामध्ये सुद्धा जगत्यस्मिन, जगती अस्मिन इति जगत्यस्मिन, या जगामध्ये सर्वत्र सर्वे स्त्री पुरुषाः प्रसाधनप्रियः, सगळीकडे सर्व स्त्रिया आणि पुरुषांनी हे प्रसाधनप्रिय असे आहेत किंवा होते. न केवलम अद्यतनीये काले अपितु प्राचीन काले अपि जगती अस्मिन सर्वत्र सर्वे हे स्त्री पुरुषाः प्रसाधनप्रिया. केवळ आजच्याच काळात नाही तर प्राचीन काळात देखील या जगामध्ये सर्वत्र स्त्री पुरुष वगैरे या सगळ्यांना प्रसाधनप्रियच असे आपल्याला पाहायला भेटतात किंवा दिस आहेत. वेदादिषु ऋतुसंहार मेघदूत गाहा सप्तसई, त्याला गाथा सप्तशती असं आपण म्हणतो. वेदादिषु ऋतुसंहार मेघदूत गाथा सप्तशती आदिषु संस्कृत प्राकृत काव्येषु तथा, त्याचबरोबर पहा, वेदादिषु वेदांमध्ये ऋतुसंहार, ऋतुसंहार कालिदासाचं काव्य आहे, आपल्याला माहिती आहे. 6 ऋतूंचं वर्णन केलेलं त्या ठिकाणी ऋतुसंहार असं हे काव्य. त्याच्यामध्ये मेघदूत, पुन्हा कालिदासाचंच हे दूतकाव्य म्हणून आपण मेघदूत परिचित आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यानंतर गाथा सप्तशती, गाथा सप्तसई हा प्राकृत भाषेतला भाग ग्रंथ. आदिषु संस्कृत प्राकृत काव्येषु इत्यादी संस्कृत आणि प्राकृत काव्यामध्ये देखील. त्याचबरोबर मानसोल्लास बृहत्संहिता आदिषु ग्रहशास्त्र ग्रंथेषु, सोमेश्वर विरचित मानसोल्लास नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये, त्याचबरोबर बृहत्संहिता जी आहे त्या शास्त्रग्रंथामध्ये देखील प्रसाधन कला वर्णिता, प्रसाधन कलेचं वर्णन केलेलं आहे. पहा, प्रसाधन कलेचं वर्णन प्राचीन साहित्यामध्ये कुठं कुठं येतं तर ते सांगताना या ठिकाणी पुस्तकात आपल्याला पाहायला भेटतं. वेदादिषु ऋतुसंहार मेघदूत गाथा सप्तसई आदिषु संस्कृत प्राकृत काव्येषु. वेदामध्ये ऋतुसंहार या काव्यामध्ये, मेघदूत या ग्रंथामध्ये, त्याचबरोबर गाथा सप्तशती आदी संस्कृत आणि प्राकृत ग्रंथामध्ये, तथा तसेच मानसोल्लास बृहत्संहितादिषु शास्त्रग्रंथेषु प्रसाधनकला वर्णिता. त्याचबरोबर मानसोल्लास आणि बृहत्संहिता इत्यादी शास्त्रग्रंथामध्ये देखील प्रसाधन कलेचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे पहा, प्रसाधन कलेला प्राचीन काळात देखील किती महत्त्व होतं हे यावरून आपल्याला लक्षात येतं. बौद्ध वाङ्मये ललित विस्तारादिषु ग्रंथेषु अपि प्रसाधनानां बहवः संदर्भाः प्राप्यन्ते. बौद्ध वाङ्मयातलं जे ललित विस्तार हे नावाचे ग्रंथाची किंवा ती ग्रंथ निर्मिती आहे, ग्रंथसंपदा आहे, त्या ग्रंथेषु अपि, त्या ग्रंथामध्ये सुद्धा प्रसाधनानां बहवः संदर्भाः प्राप्यन्ते, प्रसाधनांचे अनेक संदर्भ आपल्याला प्राप्त होतात किंवा पाहायला भेटतात. बौद्ध वाङ्मये ललित विस्तारादिषु ग्रंथेषु अपि प्रसाधनानां बहवः संदर्भाः प्राप्यन्ते. बौद्ध वाङ्मयात ललित विस्तार इत्यादी ग्रंथामध्ये सुद्धा प्रसाधनांची अनेक संदर्भ आपल्याला पाहायला भेटतात. पुरातने अपि काले अपि, जुन्या काळात प्राचीन काळात देखील सुद्धा सौंदर्य स्पर्धानाम आयोजनम भवती स्म, सौंदर्य स्पर्धांचे आयोजन होत असत. म्हणजे सौंदर्य स्पर्धा ह्या केवळ आजच भरतात असं नाही, तर प्राचीन काळामध्ये देखील या सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या जात असत, असं याच्यावरून आपल्याला लक्षात घेता येईल. पुरातने काले अपि सौंदर्य स्पर्धायाम आयोजनम भवती स्म यथा जनपद कल्याणी नगर सौभिनी, या अर्थाने प्राचीन काळात देखील अनेक सौंदर्य स्पर्धांचं आयोजन केल्या जात असत. त्यातलं पहिलं कोणतं एक सौंदर्य स्पर्धा, जनपद कल्याणी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लेडी ऑफ द लँड या अर्थाने जनपद कल्याणी ही एक मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स अशा पद्धतीचं एक प्राचीन काळातली स्पर्धा किंवा त्या स्पर्धेचं नाव. त्यानंतर पुढचं कोणती आहे स्पर्धा, नगरसौभिनी. नगरसौभिनी या शब्दाचा अर्थ काय, ब्युटी ऑफ द टाऊन, टाऊन म्हणजे शहर, नगर या अशा अर्थाने. अशा स्पर्धांचं आयोजन प्राचीन काळात देखील
होत होतं हे यावरून आपल्याला लक्षात येतं. पुढे पहा, चित्रशिल्पेषु नैकविधाः प्रसाधनपराः जनाः दृश्यन्ते. चित्रशिल्पेषु, चित्रशिल्पांमध्ये, नैकविधाः म्हणजे अनेक प्रकारच्या, वेगवेगळ्या प्रकारचे, प्रसाधनपराः जनाः दृश्यन्ते, प्रसाधन करणारे लोक दिसतात. कुठे? प्रामुख्याने जी काही प्राचीन आपल्याला चित्रशिल्प दिसतात. चित्रशिल्प कुठे? प्राचीन काळात कोरल्या गेलेली. आत्ता आपण वर उल्लेख पाहिला की अजंठा वेरूळच्या गुहा इत्यादी या अर्थाने. चित्रशिल्पेषु नैकविधाः प्रसाधनपराः जनाः दृश्यन्ते. चित्रशिल्पांमध्ये देखील अनेक प्रसाधन करणारे लोक आपल्याला दिसतात. तथा त्याचबरोबर उत्खननेषु अपि, वेगवेगळ्या प्रकारची जी काही उत्खननं झालेली आहेत त्या उत्खननामध्ये सुद्धा प्राचीनानी प्रसाधन साधनानी प्राप्तानी, प्राचीन अशी प्रसाधनांची विषयक साधने वेगवेगळ्या प्रकारची प्राप्त झालेली आहेत. पहा पुन्हा एकदा, चित्रशिल्पेषु नैकविधाः प्रसाधनपराः जनाः दृश्यन्ते. चित्रशिल्पांमध्ये देखील अनेक प्रसाधन करणारे लोक आपल्याला पाहायला भेटतात. तथा उत्खननेषु अपि प्राचीनानी प्रसाधन साधनानी प्राप्तानी, आणि त्याचबरोबर जे काही उत्खनन झालेलं आहे त्या उत्खननामध्ये सुद्धा प्राचीन काळातली वेगवेगळ्या प्रकारची प्रसाधन साधने ही आपल्याला प्राप्त झालेली आहेत किंवा उपलब्ध झालेली आहेत. अनेन सुष्ठु ज्ञायते. अनेन यावरून, सुष्ठु ज्ञायते यावरून एक चांगली गोष्ट लक्षात येते, चांगली समजते एक गोष्ट. कोणती? अनेन सुष्ठु ज्ञायते यद, यावरून एक चांगली गोष्ट लक्षात येते की अतिप्राचीन कालादेव भारते न केवलं स्त्रियः किंतु पुरुषा अपि प्रसाधनकलायां निपुणः. या उत्खननामध्ये सापडलेल्या गोष्टी, साहित्य किंवा चित्रशिल्पांमधले जे वेगवेगळे शिल्प आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते. अनेन सुष्ठु ज्ञायते यद, यावरून एक गोष्ट चांगली लक्षात येते की अतिप्राचीन कालादेव भारते न केवलं स्त्रियः, अतिप्राचीन काळापासून भारतात केवळ स्त्रियाच नाही तर किंतु पुरुषः अपि, तर पुरुष देखील प्रसाधन कलायां निपुणाः, प्रसाधन कलेमध्ये निपुण होते, पारंगत होते. म्हणजे पुरुषांना देखील नटणं, सजणं, चांगलं राहणं या गोष्टी अवगत होतं ते ज्ञान, किंवा त्या पद्धतीनं त्यांची आवड देखील ही दिसून येते. तदर्थं विविध प्रसाधन साहित्यस्य प्रभूतम उपयोजनं भारतीयाः कृतवन्तः. आणि तदर्थम त्यासाठी म्हणून विविध प्रसाधन साहित्यस्य, वेगवेगळ्या प्रसाधनांचं साहित्याचं प्रभूतम उपयोजनम, मोठ्या प्रमाणात वापर भारतीयाः कृतवन्तः, भारतीयांनी केलेला आहे किंवा केलेला दिसून येतो. म्हणजे अनेक चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रसाधन साहित्याचा वापर हे भारतीय लोक प्राचीन काळात देखील करत असत, हे यावरून लक्षात येते. पहा पुढे, या 64 कला असो विदिता, ज्या काही 64 कला आपल्याला माहिती आहेत, परिचयाच्या आहेत. भारतीय संस्कृतीत 64 कला म्हणजे 64 कला ह्या महत्त्वाच्या मानण्यात आलेल्या आहेत. त्या 64 कलेमध्ये तास्वपी, तासु अधिकपी ती तास्वपी, या त्या 64 कलांमध्ये देखील सुद्धा नैका प्रसाधन कला निर्दिष्ट, अनेक अशा प्रसाधन कला सांगितलेल्या आहेत किंवा त्यांच्याकडे निर्देश आहे त्या कलेकडे. या 64 कला असो विदिता तासु अपि नैकाः प्रसाधन कला निर्दिष्ट. ज्या 64 कला आपल्याला माहिती आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक कला या प्रसाधन विषयक कलेकडेच बोट दाखवतात किंवा त्या सांगितलेल्या आहेत. कोणकोणत्या आहेत त्यातल्या काही? मर्दनम, मर्दनम म्हणजे मसाज या अर्थाने, शरीराला मसाज या अर्थाने. विलेपनम, विलेपनम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेप लावणे चेहऱ्याला, शरीराला या अर्थाने. केशभूषा, वेगवेगळ्या प्रकारची केशरचना करणे. माल्यभूषा, ही माल्यभूषा म्हणजे फुलांच्या माळा आणि त्या फुलांच्या माळांचा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग करणे किंवा ती रचना करणे. परिधेयम, काय परिधान करायचं म्हणजे वस्त्र कशा पद्धतीचे असणं या अर्थाने. गंधयुक्ती, ही गंधयुक्ती म्हणजे वेगवेगळ्या गंधांचा, सुगंधित द्रव्यांचा वापर किंवा त्याच्या सुगंध द्रव्याविषयीचे परिचय, माहिती. अलंकरणम, आणि वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार
इत्यादीनी प्रसाधनकलाया षोडशांगानी, असेही प्रसाधनकलेची 16 अंगे या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्यातली काही अंग कोणकोणती आहेत पहा. या चतुष्षष्टी कलासु विदिता तासु अपि नैका प्रसाधनकला निर्दिष्टा. ज्या 64 कला सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रसाधन कलेकडे निर्देश आहेत. मर्दनम, विलेपनम, केशभूषा, माल्यभूषा, परिधेयम, गंधयुक्ती, अलंकरणम इत्यादीनी प्रसाधनकलाया षोडश अंगानी सन्ति. मर्दन, विलेपन, केशभूषा, माल्यभूषा, वस्त्रपरिधान, सुगंधित द्रव्ययुक्त सुगंध वापर आणि वेगवेगळ्या अलंकारांचा वापर, अशा पद्धतीने प्रसाधनकलेची 16 अंगे ही आहेत. पहा पुढे, प्रसाधनस्य 2 विभागो. आता शरीर प्रसाधनाचे 2 भाग आहेत. प्रसाधन म्हणजे कोणकोणतं? आंतरिक प्रसाधनम तथा बाह्य प्रसाधनम. एक शरीराच्या अंतर्गत प्रसाधन, शरीराअंतर्गत जे आहे ते दिसत नाही परंतु शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे ते आंतरिक प्रसाधन. तथा त्याचबरोबर दुसरे कोणतं? बाह्य प्रसाधनम. दुसरं आहे बाह्य प्रसाधन. शरीराच्या प्रसाधनाचे 2 विभाग आहेत. प्रसाधनस्य 2 विभागो. प्रसाधनाचे 2 भाग आहेत. आंतरिक प्रसाधनम तथा बाह्य प्रसाधनम. एक आंतरिक प्रसाधन आणि दुसरं बाह्य प्रसाधन. शरीरस्य निरामयत्वम नाम आंतरिक प्रसाधनम. शरीरस्य निरामयत्वम. निरामयत्व म्हणजे निरोगीपणा या अर्थाने, निरोगी शरीर. शरीरस्य निरामयत्वम नाम आंतरिक प्रसाधनम. शरीराचं निरोगीपण हेच म्हणजे आंतरिक प्रसाधन समजलं जातं. तद उचित आहार, निद्रा, जलपान, व्यायाम आदी काही आवश्यकमेव साध्यम. आणि हे आंतरिक प्रसाधन जे आहे ते कसं साध्य करायचं? उचित आहार, योग्य असा आहार घ्यायचा. निद्रा, योग्य अशी झोप. जलपान, योग्य प्रकारचं पाणी पिणं. व्यायाम आदी काही आणि व्यायाम इत्यादी या सर्व अवश्यमेव साध्यम, यांनी अवश्यच साध्य करावं, नक्कीच साध्य करावं. म्हणजे उचित आहार, निद्रा, जलपान, व्यायाम या सगळ्या गोष्टी शरीराचं आंतरिक सौंदर्य वाढवायला अतिशय उपयुक्त आहेत असं इथे सांगायचं. तदनंतरम मेव, आणि त्यानंतर दुसरे म्हणजे काय? बाह्य प्रसाधनानाम उपयोजनम कर्तव्यम. आणि त्यानंतर बाह्य प्रसाधनांचा उपयोग करावा. आता बाह्य प्रसाधनामध्ये कोणतं येतात पहा. दंतधावनम. दंतधावन म्हणजे तोंड धुणे, दात घासणे या अर्थाने. केश संमार्जनम, केस धुणे किंवा केस विंचरणे या अर्थाने. स्नानम, स्नान. तथा त्याचबरोबर विलेपनम, वेगवेगळ्या प्रकारचा लेप शरीराला, फेस पॅक या अर्थाने. प्रतिदिनम करणीयम, दररोज करावा, योग्य प्रमाणात करावा. इति उचितमेव उपदिष्टम प्राचीनैः. अशा पद्धतीने प्राचीनांनी योग्य तेच सांगितलेलं आहे. बाह्य साधनासाठी काय सांगितलं इथं? दंतधावनम, केशसंमार्जनम, स्नानम तथा विलेपनम प्रतिदिनम करणीयम इति उचितमेव उपदिष्टै प्राचीनैः. असा प्राचीनांनी योग्य असा उपदेश केलेला आहे. कोणता? दात घासणे, केस धुणे, स्नान करणे, विलेपन करणे, वेगवेगळ्या प्रकारचं या गोष्टी निश्चित कराव्यात अशा अर्थाने. स्नानार्थम फेनकम तथा वनौषधीयुक्तानि चूर्णकानि उपलब्धानि. स्नानार्थम, स्नानासाठी म्हणून काय? फेनकम. फेनकम या शब्दाचा अर्थ होतो साबण. स्नानार्थम फेनकम तथा, स्नानासाठी साबण, तसेच वनौषधीयुक्त आणि चूर्णकानी, वेगवेगळ्या वनौषधीयुक्त अशी चूर्ण, ज्याला आपण उठणे वगैरे अशा प्रकारचे शब्द संबोधतो किंवा लक्षात घेतो ते. उपलब्धानी, ती उपलब्ध आहेत. विलेपनेन त्वक उज्ज्वला मृदुतराच भवती. विलेपनाने, विलेपन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शरीराला जे आपण लेप देतो त्या लेपाने, जसं की चंदन लेप आहे या अर्थाने. या विलेपनेन त्वक उज्ज्वला, विलेपनाने त्वचा, त्वक म्हणजे त्वचा, काशी उज्ज्वला, अतिशय उज्ज्वल, आणि मृदुतराच भवती, आणि अधिक मृदू अशी होते. तथा दुर्गंधनाशमपि शक्यम, आणि त्याचबरोबर शरीराचा जो दुर्गंध आहे त्याचा नाश देखील या वेगवेगळ्या प्रकाराने होतो किंवा शक्य होतो. म्हणजे तो दुर्गंधसुद्धा शरीराचा नाहीसा होतो, दुर्गंधीचा सुद्धा नाश होतो. ऋतुम अनुसृत्य प्रसाधनम करणीयम, जे ऋतू आहेत त्या ऋतूला अनुसरून, ऋतुम अनुसृत्य प्रसाधनम करणीयम, प्रसाधन करावं. इति अपि सूचितम, असं देखील
प्राचीन काळात सांगितलेलं आहे, सूचित केलेलं आहे. ऋतूला अनुसरून प्रसाधन करावे हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहे. कसे? यथा ग्रीष्मकाले चंदनविलेपनम, जसे की उन्हाळ्यामध्ये चंदनाचा लेप. कार्पास वस्त्र परिधारणम, कापसाच्या वस्त्रांचं म्हणजे सुती कपड्यांचं परिधान करणं. मौक्तिकमाला धारणम, मोत्यांची माळा इत्यादी धारण करणं. योग्यम, हे योग्य आहे. शिशिरे, हिवाळ्यामध्ये, थंडीच्या काळामध्ये. ग्रीष्म ऋतू म्हणतो आपण त्याला. ग्रीष्म म्हणजे उन्हाळा आणि शिशिर म्हणजे हिवाळा, या अर्थाने. शिशिरे, हिवाळ्यामध्ये. ऊर्णावस्त्रम, ऊर्णावस्त्रम इति लोकरीचे वस्त्र, गरम उबदार असे. शिशिरे ऊर्णावस्त्रम, आणि हिवाळ्यामध्ये लोकरीचे वस्त्र. कृष्णांगारुधूपनम, ऊद इत्यादी किंवा कृष्णांगारधूप म्हणजे काळ्या चंदनांचं धूप इत्यादी. त्याचबरोबर कुंकुममंडनम उपयुक्तम, आणि त्याचबरोबर कुंकुम म्हणजे केशर या अर्थाने आलेला शब्द येतो. कुंकुम म्हणजे आजच्या काळातलं कुंकू असं नाही येतो, मूळ केशर असा शब्द समजला आहे. कुंकुममंडनम उपयुक्तम, केशर इत्यादींनी उपयुक्त असावं किंवा त्याचं सुशोभन करावं. धन्यवाद. बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओ पाठात.